हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। शरद पवारांची तब्येत बिघडल्याची माहिती। पवार बारामतीतून पुण्याला रवाना, रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करणार। पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता। 73 पैकी 40 जागांवर राष्ट्रवादीचा विजय। राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा केला पार। सोलापूर, संभाजीनगर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा करिश्मा, तर रत्नागिरी, रायगडमध्ये शिवसेना वरचढ। परभणीमध्ये भाजप नेते सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का। ठाकरेंच्या पक्षाचे पांडुरंग खिल्लारेंनी वरपुडकरांच्या मुलाचा केला पराभव। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये राम सातपुतेंचा उत्तम जानकरांना मोठा धक्का। राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुतेंनी जानकरांचे पुत्र जीवन जानकरांचा केला पराभव। गुहागरच्या असगोली जिल्हा परिषद गटातनं भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव विजयी। मी काय आहे हे समोरच्यांना दाखवून दिलंय। विजयानंतर विक्रांत जाधव यांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या तेरमध्ये भाजपच्या अर्चना पाटील विजयी। सक्षणा सलगर यांनी केला पराभव। ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा गावकीवर लक्ष साथ देत भावजाईला निवडून आणल्याचा सलगरांचा आरोप। कारेगावच्या माजी सरपंच आणि रील स्टार निर्मला नवले यांचा पराभव। कारेगाव गडातनं भाजपच्या मनीषा पाचंगे यांचा विजय। आणि दौंडमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ। माजी आमदार रमेश थोरातांचा आरोप। टपाल मतमोजणी गोंधळ झाल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ठिय्या आंदोलन। किनारी बसलेल्या सांगलीमध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघतोय। सांगली जिल्हा परिषदेचं हे चित्र, याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसून येतो। 19 जागांवर विजयी, तर शिंदेची शिवसेना 9 जागांवर, त्याच्यानंतर राष्ट्रवादी 5 जागांवर आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हा दुसऱ्या नंबरचा पक्ष या ठिकाणी दिसून येतोय। कारण जयंत पाटील हे मोठे नेते आहेत सांगलीमधले शरद पवारांसोबत, त्यांना 11 जागा या ठिकाणी जिंकता आलेल्या आहेत। काँग्रेसला 9 जागा आणि इतरांना आतापर्यंत इथं खातंही उघडता आलेलं नाहीये। अशा पद्धतीचं काहीसं चित्र सांगली जिल्हा परिषदेचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यानंतर पुढचं सातारा जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण बघतोय। साताऱ्यामध्ये बसवर हे सगळं कशा पद्धतीने कोण जिंकलेला आहे त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी शिवसेना युबीटीला खातं उघडता आलेलं नाहीये, इतर सुद्धा शून्यावर आहेत। मात्र भाजप काँग्रेसची कामगिरी नेमकी काय आणि राष्ट्रवादी पक्षाची नेमकी कामगिरी काय याविषयी उत्सुकता होती। त्याच्यामध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष सातारा जिल्हा परिषदेमध्ये 32 जागांसह, त्याच्यानंतर आपण बघितलं तर 17 जागांवर राष्ट्रवादी ही विजयी झालेली आहे। आणि त्यामुळे गुलाल झेडपीचा नेमका कोण उधळत आहे त्याचे प्रत्येक अपडेट या ठिकाणी बघत आहोत। आता पुणे जिल्हा परिषद अतिशय महत्त्वाची, कारण पुण्याचेच पालकमंत्री होते अजित पवार आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला एक नेता अशी त्यांची ओळख होती। त्यामुळे अजित पवारांच्या जाण्यानंतर इथला निकाल नेमका काय असेल याविषयी उत्सुकता होती। घोड्यांच्या माध्यमातून हे निकाल आपण बघतोय। शिवसेना युबीटीला या ठिकाणी 5 जागा, काँग्रेस 0। पुणे जिल्हा राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, या ठिकाणी काँग्रेस शून्यावर आहे, इतरही शून्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मुख्य म्हणजे राष्ट्रवादीची कामगिरी नेमकी कशी असेल याविषयी उत्सुकता होती पुण्यामध्ये, तेही आपण बघतोय। आणि यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निकाल, इथं भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय। 32 जागा, शिंदेची शिवसेना 5 जागा, राष्ट्रवादी 8 जागा, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी शून्यावर आहे, तर काँग्रेस सुद्धा शून्यावर आहे आणि इतर पक्षांना 3 जागा मिळताना दिसून येत आहे। सोलापूर जिल्हा खासदार काँग्रेसचा आहे, मात्र जिल्हा परिषदेमधली कामगिरी निराशाजनक दिसून येते। तर सिंधुदुर्ग कोकणातला हा महत्त्वाची जिल्हा परिषद, या ठिकाणी भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येतोय। 15 जागांवर विजयी झाला आहे भाजप। अर्थातच या ठिकाणी काही जागा या बिनविरोध सुद्धा झाल्या होत्या आणि भाजपचे मोठे नेते इथं आहेत, महायुतीचे मोठे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर शिंदेच्या शिवसेनेला 6 जागा या ठिकाणी खेचून आणता आलेल्या आहेत। मात्र
तुतारी शरद पवारांच्या तुतारीला 0 जागा या ठिकाणी मिळताना दिसून येत आहेत. कोकणामध्ये निराशाजनक अशी कामगिरी राष्ट्रवादीची, शिवसेना युबीटीची सुद्धा. एकेकाळी कोकण जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी तर दिसतीये, पण शिवसेना युबीटी 0वर आहे आणि इतर पक्ष सुद्धा बहुजन आघाडी या ठिकाणी आहे आणि तेही पक्ष 0वर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. म्हणजे भाजप कोकणामध्ये सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. तर रायगडमध्ये नेमकी काय कामगिरी आहे तेही आपण बघूयात. जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल, सगळ्यात वेगवान निकाल आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 9 जागांसह भाजप सगळ्यात पुढे नाहीये, मात्र शिंदेची शिवसेना सगळ्यात पुढे आपल्याला पाहायला मिळतेय. 16 जागांवर विजयी झालेली आहे शिंदेची शिवसेना. त्यानंतर इथं राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे आणि त्याचबरोबर इथं पुढची आकडेवारी आपण बघितली तर शिवसेना युबीटी 7 जागांवर विजयी झालेली आहे आणि त्यानंतर इतर पक्ष असतील किंवा त्याच्यामध्ये हा जो शेकाप आहे, शेकापला 8 जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. 2017ची जर आपण इथला जो काही एक गणित होती ती बघितली तर ती बदलतायत की काय असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. रत्नागिरीची ही आकडेवारी आपल्याकडे आहे. रत्नागिरीमध्ये 1 जागेवर भाजप विजयी झालेली आहे तर 2 जागांवर शिवसेना युबीटी विजयी झालेली आहे आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसते. 22 जागांवर विजयी. काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये तर राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी ही 1 जागेवर या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि इतर पक्षाला सुद्धा 1 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्हा परिषदेचं हे चित्र आहे आणि त्याच्यानंतर पुढची जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका झाल्या आहेत आणि त्यानंतर आज आहे निकालाचा दिवस. तर मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघूयात. परभणी जिल्हा परिषद इथं महापालिकेला शिवसेना युबीटीचा वर्चस्व पाहायला मिळाला होता, मात्र आता भाजप 12 जागांवर, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 13 जागांवर विजयी झालेली आहे. शिवसेना युबीटी 9 जागांवर, काँग्रेस फक्त 3 जागांवर आणि इतर पक्ष 0 जागांवर या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे धाराशिव जिल्हा परिषद, मराठवाड्यामधल्या या जिल्हा परिषदा आणि या ठिकाणी आपल्याला आता भाजप 9 जागांवर विजयी झालेला आहे तर शिवसेना, शिंदेची शिवसेना 12 जागांवर विजयी झाली आहे. राष्ट्रवादी 3 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर विजयी झाली आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत तर काँग्रेस फक्त 3 जागांवर विजयी झाल्याचं दिसतं आणि इतर पक्ष 4 जागांवर विजयी झाले. आता लातूरची जी निवडणूक आहे ती सुद्धा इंटरेस्टिंग झालेली आहे कारण महापालिकेमध्ये काँग्रेसचा वर्चस्व पाहायला मिळाला, मात्र जिल्हा परिषदेमध्ये इथं भाजप 16 जागांवर विजयी झालेला आहे. शिवसेना, शिंदेची शिवसेना 2 जागांवर, राष्ट्रवादी 9 जागांवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 जागेवर आणि काँग्रेस 14 जागांवर या ठिकाणी विजयी झालेली आहे. लातूर जिल्हा परिषदेचं हे चित्र. इतर पक्ष 3 जागांवर विजयी झालेले आहेत. आणि संभाजीनगर अतिशय महत्वाची निवडणूक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अटीतटीची इथं भाजप 21 जागांसह सगळ्यात पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिंदेची शिवसेना 18 जागांवर तर राष्ट्रवादी फक्त 2 जागांवर आणि त्यानंतर शिवसेना युबीटी 9 जागांवर विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस फक्त 2 जागांवर या ठिकाणी विजयी झाली आहे असं काहीसं चित्र संभाजीनगरमध्ये दिसून येत आहे. तर मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालं हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण याही निवडणुकीमध्ये नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उतरवलेलं होतं. मालती पाचरणे ह्या पराभूत झाल्या आहेत. नावरे शिरूरमधून माजी आमदारांच्या त्या नातेवाईक आहेत. त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे हे विजयी झालेले आहेत. तर नेत्यांच्या नातेवाईकांचं नेमकं काय झालं ते आपण बघतोय. माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा पराभव झालेला आहे तर जानकर यांच्या मुलाला इथल्या मतदारांनी नाकारल्याचं आपल्याला दिसून येत आहे. माळशिरसमधली ही निवडणूक झालेली होती. त्यानंतर आता माढा माणेगावमध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत यांचे पुतणे हे विजयी झाल्याचं दिसतंय. चपळगावमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत. तर चपळगावमधली ही दृश्य. त्याच्यानंतर पुढे ज्या ठिकाणी नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिलेली होती त्यांचं नेमकं काय झालं आहे, जे मतदार आहेत त्यांनी त्यांना स्वीकारलंय का याचं हे चित्र या ठिकाणी. रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बीडवाडी रायगड या ठिकाणी ते होते, शिवसेनेचे ते आहेत आणि ते विजयी झालेले आहेत. विकास गोगावले यांचं नाव सुद्धा एका प्रकरणामध्ये समोर आलं होतं. हाणामारीच्या प्रकरणामध्ये नाव समोर आलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारलेली आहे आणि ते जल्लोष साजरा करताना सुद्धा दिसून येत आहेत.
तर महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये कशा पद्धतीनं चित्र आहे, त्याच्यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचं चित्र आपण बघितलं. आणि त्याचबरोबर जे नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचं नेमकं काय झालं, मतदारांनी त्यांना स्वीकारलं की नाकारलं, हेही आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. रायगडमध्ये विकास गोगावले माडगाव तर्फे बिडबाडी गटामधून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले भरत होते. गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंचा विजय झाला. आपल्यासोबत ते थेट आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक विजयी झालात, पहिली तुमची प्रतिक्रिया मला हवी. पहिल्यांदा मी माझ्या मायबाप जनतेचं, सर्व मतदार बंधू बहिणींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी मतस्वरूपी आशीर्वाद मला या ठिकाणी दिला. आणि पहिल्यांदा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज निवडून आलेलो आहे. नाहीतर गेले 15-16 वर्ष मी पक्षाचं काम या ठिकाणी करतो आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी मला तिकीट दिली, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी तिकीट दिली. आणि ज्या जनतेने भरतशेठना आमदारकीच्या वेळा 1600चा लीड होता, त्याच जनतेने भरतशेठच्या मुलाला 5000 मताधिक्याचा लीड दिला. आणि म्हणून लोकांनी जो काय मला कौल दिला त्याबद्दल लोकांचा 5 वर्ष विकास गोगावले या सेवेकरी म्हणून काम करणार. विकास गोगावले विकास करतील, पण विकास गोगावलेंच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये काही षडयंत्र झालं असं कार्यकर्ते म्हणतात. पण नेमकं काय आहे आता, काय सगळ्याची ही परिणिती पुढे आली आहे ना? आता दूध का दूध पाणी का पाणी वरचा बघतोय. आणि म्हणून आमची नियत नीतिमत्ता साफ आहे. माझ्या वडिलांनी जे सांगितलेली मला शिकवण आहे, आदरणीय बाळासाहेबांची शिकवण घेऊन चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं. आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप पण राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे, तसे चित्रच आहे. तटकरेंचं डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात. म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे. चुकीचं रामदासभाई बोलले. रामदासभाई बरोबर बोलले की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही. या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही. आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा. त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवील आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे. आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुरडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी. हे सगळे मानले का भेटे? विनंती आहे करू नका, ही माझी पहिली विनंती आहे. आपण आतापर्यंत 4 वेळेला उमेदवार आपण विजय झालो, आपण शिस्तीने चाललो म्हणून लोक आपल्याला स्वीकारतात हे लक्षात ठेवा. विरोधकांनी देव पाण्यात घेऊन ठेवले होते, 3-3, 4-4 पक्ष एकत्र आले, परंतु त्यांना तुम्ही आसमान दाखवलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आम्ही जे काम करतो ते बोलतो, जे काम करत नाही ते बोलत नाही. आणि आम्ही खोटं कधी बोलत नाही. आणि आम्ही जनतेच्या मनातले लोक आहोत. आम्ही जनता हे आमचं दैवत आहे आणि म्हणून करता जनतेने आम्हाला एवढा मोठा कौल दिलेला आहे. तटकरेंचा सुपडा साफ झाला. एकच उमेदवाराला पंचायत समिती, पण बाकी सगळ्या ठिकाणी अगदी आघाडी मिळवत आली. ठीक आहे, आता त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं, जनतेने आम्हाला स्वीकारलं. पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे असेल का? विकास गोगावलेंच्या नावाची चर्चा ते आताच नाही सांगत, जर आम्हाला बसावं लागेल. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. पण इथे तुमच्या विरोधामध्ये खरं तर भाजपा पण गेली, इथे दरेकर येऊन गेले होते, पण सगळे आले, परंतु जनतेने त्यांना स्वीकारलं नाही, नाकार. राज्यात एकत्र, पण महाडमधलं चित्र वेगळं होतं. बघूया आता काय होतं. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट पुढे